नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर कढईत तेल घेऊन 2 बारीक चिरलेले कांदे परतून घेते. कांदा परतून झाल्यावर त्यात एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते. थोडेसे मीठ घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. आता झाकण लावलेलं आहे. टोमॅटो शिजलेला आहे. त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घालते. थोडंसं पाणी घालून मसाला मिक्स करून घेते. आणि झाकण लावून मसाला शिजवून घेते. 2 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. तर साफ करून धुवून घेतलेले खेकडे घालते. मसाल्यात परतून घेते. मसाल्यामध्ये खेकडे परतून झाल्यावर थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि 2-3 कोकमं घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. खेकडे पुन्हा एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून घेते. आता एक छोटी वाटी ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. खेकडे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. कुल्ल्यांचं सुकं तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे. तर ते अर्धा उभा चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते. त्यानंतर सुक्या मिरच्या घालते. थोडेसे धणे घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते. ओलं खोबरं घालते 1 वाटी आणि परतून घेते. 10-12 काळी मिरी घालते. खोबरं परतून झालेलं आहे. त्यात थोडीशी हळद आणि चिंच घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. गॅस बंद केलेला आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे बेडगी मिरची घेतलेली आहे 5-6 बारीक तोडून पाण्यात भिजत घातलेली आहे. आलं लसूण काळं मिरी आणि लवंग घालते. थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, एक छोटा चमचा जिरं, मॅगी मसाला क्यूब घालते. इथे उभा चिरलेला कांदा थोड्याशा तेलात लालसर परतून घेते. कांदा परतून झालेला आहे. आता काढून घेते. 2 मोठे चमचे व्हिनेगर घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. रिचावडो पेस्ट मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे. इथे बांगडे घेतलेले आहेत. चीर पाडून घेतले मधून. त्यात मसाला भरून घेते. अशा प्रकारे दोन्ही बांगड्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. थोडासा मसाला बाहेरून लावून घेते. तव्यावर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मसाला भरलेले बांगडे फ्राय करायला ठेवते. थोडासा मसाला उरलेला त्यात उकडून घेतलेली अंडी कापून घेतलीत मधून. त्यांना मसाला लावते आणि तव्यावरती एका बाजूने फ्राय करून घेते. इथे बांगडे एका बाजूने फ्राय करून झालेले. आता परतून घेते. अंडी पण दोन्ही बाजूने फ्राय करून घेते. अंडी आणि बांगडे दोन्ही फ्राय करून झालेले आहेत. काढून घेते. इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात मीठ आणि हळद घालते आणि साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि तेलावर परतून घेते. 3-4 मिनटं कोलंबी शिजून घेतलेली आहे.
तव्यावर बाजूला काढून घेते आणि त्यात 2 चमचे मसाला घालते. तेलावर परतून घेते. आता कोलंबी मसाल्यामध्ये परतून घेते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते. ते पातीचा कांदा घालते थोडासा. मिक्स करून घेते. मसाला रिचाड मसाला घालून कोलंबीचं सुकं तयार आहे. इथे एक छोटा चमचा उडदाची डाळ आणि तांदूळ परतून घेते. छोटा अर्धा चमचा मेथी घालते आणि परतून घेते आणि आता काढून घेते बाजूला. थंड झाल्यावर मिक्सरमधनं पावडर करून घेते. इथे बांगडे घेतलेले साफ करून कापून त्याला हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथीची पावडर करून घेतलेली ती घालते आणि बांगड्यांना लावून बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात छोटा चमचा उडदाची डाळ आणि मेथी घालते. परतून झाल्यावर अर्धा बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर खोबऱ्याचं वाटप घालते आणि 2 हिरव्या मिरच्या घालते बारीक कापून घेतलेल्या. थोडंसं पाणी घालते. 10-12 तिरफळं, 4-5 कोकमं घालते. मिक्स करून घेते आणि वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात मसाला लावून ठेवलेले बांगडे घालते. मसाल्यामध्ये बुडून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि बांगडे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. बांगडे शिजलेले आहेत. बांगड्याची उडद मेथी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. कांदा परतून झाल्यावर साफ करून बारीक चिरून घेतलेली चवळीची भाजी घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी पुन्हा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. दोन 3 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. त्यात ओलं खोबरं घालते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. चवळीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.